महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमांमध्ये केंद्र सरकारकडून मोठा दिलासादायक बदल। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर एक अतिशय महत्त्वाची बातमी प्राप्त झालेली आहे, ती म्हणजे अशी की महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन नियमांमध्ये केंद्र सरकारकडून मोठा एक दिलासादायक बदल नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीला करण्यात आलेला आहे आणि याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय महिला कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर केंद्र सरकारच्या अधीनस्थ कार्यरत महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शन बाबत केंद्र सरकारकडून मोठा दिलासादायक बदल करण्यात आलेला आहे। सदर केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महिला कर्मचाऱ्यांना दिलासा प्राप्त झालेला आहे। महिला कर्मचाऱ्यांना आता यापुढे वारसदार ठरविण्याच्या नियमांमध्ये केंद्र सरकारकडून काल दिनांक 2/1/2024 वार मंगळवार रोजी महत्त्वाचा एक बदल लागू करण्यात आल्याने DOPPW म्हणजेच निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण या विभागाने सदर वारसदारांच्या नियमांमध्ये सुधारणा केलेली आहे। सदर निर्णयांमुळे आता केंद्र सरकारच्या अधीनस्थ महिला कर्मचाऱ्यांना आपल्या पतीऐवजी वारसदार म्हणून मुलाचे किंवा मुलींचे नाव देण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। यापूर्वी वारसदार म्हणून थेट पतीऐवजी मुलाचे किंवा मुलींचे नाव देण्याची परवानगी नव्हती। यामुळे सदर निर्णयामुळे पेन्शनमध्ये मोठा बदल झालेला आहे। पतीसोबत सुरू असणाऱ्या वादांमुळे महिला कर्मचारी पेन्शन व पेन्शन आदी लाभ प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या पतीऐवजी आपल्या स्वतःच्या मुलामुलींची नावे वारसदार म्हणून निश्चित करू शकणार आहेत। या संदर्भातील अधिकृत माहिती DOPPW चे सचिव V श्रीनिवास यांनी मंगळवारी दिलेली आहे। मृत शासकीय कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारकाच्या कुटुंबात पती किंवा पत्नी असल्यास त्या कर्मचाऱ्याच्या पश्चात सर्वप्रथम पतीला किंवा पत्नीला कुटुंब निवृत्ती वेतन देण्यात येते। सध्याच्या नियमानुसार महिला सरकारी कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर पतीला कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळते, तर पतीच्या मृत्यूनंतरच मुला किंवा मुलींना कौटुंबिक पेन्शनचा लाभ मिळतो। आता सुधारित नियमानुसार महिला कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक पेन्शनच्या लाभ प्राप्तीसाठी मुला मुलींची निवड करू शकणार आहेत। या सुधारित नियमांमुळे केंद्र सरकार अधीनस्थ कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे। तर एकंदरीत आजच्या या व्हिडिओमध्ये केंद्रीय महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पेन्शनचा एक वारसदार नेमण्याचा जो एक अधिकार प्राप्त झालेला आहे, यामुळेच नक्कीच भविष्यात महिला कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणारच आहे हे निश्चित म्हणता येईल। कदाचित हा व्हिडिओ आपल्याला राज्यस्तरावर महत्त्वाचा नसेल, पण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हा अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा असा व्हिडिओ मानला जाऊ शकतो। त्यामुळेच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे माहितीपर व्हिडिओ जर आपल्याला हवे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचेही शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वाचे आणि कामाचे व्हिडिओ पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत। तोपर्यंत सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।